आता महाराष्ट्रात दुसरा दादा कोणी होणार नाही आणि महाराष्ट्रात आता कधी परत लोकनेता होणार नाही. माझ्याकडून व सर्व शेतकरी बांधवांकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 727 कोटी रुपये जमा. जून ते सप्टेंबर 2025च्या काळात जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे खूप मोठे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात काल अनुदान जमा झाली. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची परत एकदा अंगणवाडी सेविकांमार्फत फेर तपासणी होणार. फक्त किसान ओळखपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार युरिया. सरकार नवीन प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करणार. पीएम किसान योजनेची वेबसाईट बंद आणि नवीन अपडेट समोर आली. केंद्र व राज्य सरकारने अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश महसूल कृषी विभागाला दिले होते आणि या लाभार्थ्यांची छाननी होत असताना काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अनेक शेतकरी अपात्र ठरत होते. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला. आता या शेतकऱ्यांना पात्र असल्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. ठाळ नेरला. गारपीट आणि अवकाळींचा धुमाकूळ. रब्बी पिके जमीनदस्त. बळीराजा सापडला संकटात. शिरपूर तालुक्यात अवकाळींचे तांडव. रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. विजेचे खांब पडून वीज पुरवठा खंडित. निसर्गाचा कोप. तोंडाशी आलेला घास हिरवला. धुळे जिल्ह्यातील अपडेट आहे. नमो शेतकरींच्या हप्त्यांची प्रतीक्षा. बँकेत चक्रा. राज्य आणि केंद्र शासनाच्या या योजनेसाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही. आधार कार्ड प्रमाणीकरण न केलेले हजारो शेतकरी आहेत, तर ई-केवायसी सुमारे 9,000 शेतकऱ्यांनी केली नाही. त्यामुळे त्यांना हप्ता मिळणार नाही. हे फक्त एका जिल्ह्यातील शेतकरी आहेत. तुम्ही देखील ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करून घ्यावी. सरकारने गव्हाच्या पिठाच्या निर्यातीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. 2022 मध्ये लागू करण्यात आलेल्या 5 लाख टन पिठाच्या निर्यातीला मान्यता देण्यात आली. गहू बियाण्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकऱ्यांना बसला मोठा फटका. शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची आता मागणी. 5 दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांचे काल आंदोलन झाले. कापूस सोयाबीनचे दर वाढले पण माल संपला. व्यापाऱ्यांनाच फायदा. राज्यातील जवळपास 80% शेतकऱ्यांकडून आधीच माल विक्री झाला. दरवाढीचा लाभ मोजक्यांनाच मिळणार. कापसाला सध्या 8,200 रुपयांचा भाव आहे, तर सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल 5,400 रुपये, तर तुरीला बाजारामध्ये 7,700 ते 7,800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा. ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला. खर्च वाढल्याने बळीराजा चिंतेत आहे. हरभऱ्यांवर आळी तर गव्हांवर मावा. कांद्यांची रोपे पडत आहेत पिवळी. कीड लागलेल्या ज्वारींचे वितरण. जनतेच्या आरोग्याशी खेळ. लाभार्थ्यांमध्ये रोषांचे वातावरण. गव्हांचे निर्धारित प्रमाण कमी करून ज्वारींचा समावेश करण्यात आला. तांदूळ आणि गव्हांचे वितरण होणार. ज्वारीला खाता येईना आणि विक्री देखील करता येईना. अनधिकृत भूखंडधारकांना तुकडेबंदी सुधारण्याचा लाभ मिळणार. सन 1965 ते 2024 दरम्यान तुकड्यांचे व्यवहार आता होणार नियमित. तुम्हाला तहसीलदारांकडे करावा लागेल अर्ज. नोंदणी. शेतकरी मित्रांनो, नोंदणी नसल्यास भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. नमो शेतकरीचे 96 कोटी रुपये पुढल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 8व्या हप्त्यांची कारवाई शासन स्तरावर सुरू करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये म्हणजेच की पुढील महिन्यात हप्ता जमा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, याकडे लक्ष द्या. हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची आधार लिंक ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. अनेक शेतकऱ्यांनी याची पूर्तता न केल्याने हप्ता जमा होत नाही आणि मग शेतकरी बँकेमध्ये जाऊन तक्रार करतात. शिरपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट. हरभरा गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळे जिल्ह्यातील अपडेट. अमरावती जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतींचे सर्वाधिक नुकसान होते. त्यापोटी मिळणारी 50,000ची मदत केवळ 3 ते 4 शेतकऱ्यांना मिळाली, तर इतर शेतकरी अद्याप देखील वंचित आहेत.
खरीपातील धानाचे थकलेले चुकारे त्वरित द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल, उत्पादनामध्ये होत आहे वाढ. मागील 80 दिवसामध्ये चांदीचे दर वाढले दुपटीने, किलोला भाव मिळत आहे 3,27,000 रुपये. शेतकरी मित्रांनो, खताची अवैध विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई झाली. 2 केंद्राचे परवाने रद्द केले तर 21 निलंबित केले. अमरावती जिल्ह्यातील प्रकार. घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळेना, अनेकांची घरे रखडली, महसूल प्रशासनाचा दुर्लक्ष, लाभार्थी वंचित, रेती विकत घेण्याची वेळ. 30,918 लाभार्थ्यांच्या अर्जांची होणार फेर पडताळणी. लाभ बंद झालेल्या महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र सादर करावीत. या ठिकाणी बघू शकतात, असा अर्ज तुम्हाला करायचा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या लाभार्थ्यांची यादी अंगणवाडी सेविकांकडे. यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांनी यावरील कागदपत्रे देऊन हा अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे द्यायचा. सरकारने धान उत्पादकांचे 740 कोटी 78,51,000 रुपये थकविले. 2 महिन्यांपासून चुकारेंची प्रतीक्षा. नमो शेतकरीच्या हप्त्यांची प्रतीक्षा. बँकामध्ये आता शेतकरी चक्रा मारित आहेत. शेतकऱ्यांची कृषी कार्यालयामध्ये धाव. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मिळणार का हप्ता? तर शेतकरी मित्रांनो, जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता 12 जिल्ह्यांमध्ये आहे. अद्याप 20 जिल्ह्यांमध्ये कोणतीही आचारसंहिता नाही. त्यामुळे या योजनेचा निधी मिळण्यास कोणताही अडसर नसल्याने शेतकरी म्हणत आहेत. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, अडचणीमध्ये वाढ झाली. कांदा, गहू, लसूण, चारा पिके रोगांच्या विळख्यात, उत्पादन घटण्याची भीती. KYC चुकलेल्या बहिणींना दिलासा. अंगणवाडी ताईकडून प्रत्यक्ष पडताळणी होणार. निकषात बसणाऱ्या महिलांना मिळणार रक्कम. 1,500 रुपये मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला. पात्र महिलांना जिल्हा परिषद मतदानापूर्वीच मिळणार हप्ता. धनगर समाजासाठी 1,475 घरकुलांचा प्रस्ताव शासनाच्या दारी. भाजपांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा. लाभार्थ्यांना हक्कांचे घर मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला. सरकारने धान उत्पादकांचे 740 कोटी 78,51,000 रुपये थकविले. 2 महिन्यांपासून चुकाऱ्यांची प्रतीक्षा. संत खरेदी व खरेदी लिमिटचा घोळ कायम. मक्याच्या बोगस बियाण्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता. कृषी विभागाकडून बियाणे कंपनीला पत्र. 2 फेब्रुवारीपर्यंत मोबदला देण्याचे निर्देश. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. 2,100 रुपयांबाबत अखेर गुड न्यूज आलीच. प्रजासत्ताक दिनी शिंदेंची मोठी घोषणा. लाडक्या बहिणींना दिलासा. सविस्तर अपडेट पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता 2 लाखांच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ झाले, हे सर्वांना माहिती आहे. आजपासून निर्णय लागू करण्यात आला. शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास मिळणार प्रोत्साहन. शेतकऱ्यांना दिलासा. तुरीने ओलांडला प्रति क्विंटल 8,000 रुपयांचा टप्पा. बाजार समित्यात नव्या तुरींची आवक देखील वाढू लागली. हमीभावापेक्षा 400 रुपयांनी अधिक दर. शासकीय मक्का खरेदी 2 दिवसांपासून बंद. खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट. आधार KYC होत नसल्याने ज्येष्ठ नागरिक निराधार. वयोवृद्ध नागरिक शासकीय योजनांपासून राहणार वंचित. डाळीच्या भाववाढीने वरणाची चव बिघडली. बाजारपेठेतील स्थिती. क्विंटल मागे 500 ते 1,700 रुपयांपर्यंत वाढ. किती वाढले डाळींचे दर? या ठिकाणी भाव बघू शकतात. वणी बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे भाव 1,200 रुपयांनी वधारले. 3.5 वर्षात पहिल्यांदाच सोयाबीनमध्ये तेजी दिसून आली. लाल भडक कलिंगड 150 रुपयांवर तर लिंबूचे दर घसरले. दोडका, ओला मिरचीचा चटका. कडधान्य बाजारभाव मात्र स्थिर.